माऊली रामकृष्ण हरी, तुमच्या सर्वांचे मनस्वी स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की मंदिरामध्ये घंटा का असते आणि ती का वाजवल्या जाते याबद्दलची संपूर्ण माहिती। माऊली, आपली भारतीय संस्कृती आणि प्राचीन मंदिरे यासाठी आपला भारत देश संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे। माऊली, आपल्या सर्वांना माहितीच आहे, आपल्या भारत देशाच्या मंदिरांकडे सगळ्या देशाने एक पॉझिटिव्ह एनर्जीच्या दृष्टिकोनातून बघितलेलं आहे आणि आपल्या मंदिरामधील प्रत्येक घटकाला एक विशिष्ट स्थान आणि त्याला शास्त्रीय कारण सुद्धा जोडले गेलेले आहे। माऊली, प्राचीन काळापासून किंवा आपण लहान असल्यापासून आपल्याला मंदिरामध्ये एक भली मोठी घंटा पाहायला मिळते। मंदिरात प्रवेश केल्यानंतर देवदर्शनापूर्वी प्रत्येक भाविकाला या घंटाचा नाद करावा लागतो आणि त्यानंतरच त्याला दर्शनाची मुभा असते। माऊली, मंदिरामध्ये घंटा असण्यामागे आणि ती वाजवण्यामागे अनेक कारणे आहेत, पण तुम्हाला माहीत आहे का या पाठीमागे एक वैज्ञानिक कारण सुद्धा आहे। माऊली, ते वैज्ञानिक कारण म्हणजे शास्त्रज्ञांच्या मतानुसार घंटा वाजवल्याच्या नंतर जो मोठा आवाज निर्माण होतो त्यामुळे शरीरातील 7 चक्र सक्रिय होतात, त्यामुळे मेंदूच्या मध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सर्व नकारात्मक विचार निघून जातात। माऊली, याशिवाय घंटेच्या आवाजामुळे कंपन निर्माण होतात, त्यामुळे वातावरणातील विषाणू तसेच सूक्ष्मजीव नष्ट होतात, त्यामुळे पर्यावरण शुद्ध होते आणि आरोग्यदायी वातावरण निर्मिती होते। माऊली, मंदिरातल्या घंटेच्या आवाजामुळे मनात उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। माऊली, त्याचप्रमाणे या पाठीमागचे आध्यात्मिक कारण हे आहे की घंटा वाजवल्यामुळे देव प्रसन्न होतात। सनातन हिंदू धर्मशास्त्रानुसार देवदेवतांना संगीत खूप जास्त प्रमाणात आवडते। घंटा वाजवल्यामुळे देव प्रसन्न होतात आणि भाविकांच्या मनोकामना पूर्ण करतात। माऊली, स्कंद पुराणानुसार घंटा वाजवल्यानंतर ओम असा ध्वनी उमटतो। ओमचा उच्चार केल्याने देव प्रसन्न होतात असे त्यामध्ये सांगितलेले आहे। माऊली, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्कीच सांगा। रामकृष्ण हरी।